पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मलब्याखाली दबलेल्या 8 कर्मचाऱ्यांना 70 तासानंतरही बाहेर काढता आलेलं नाहीये। पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात असलेल्या कचरा डेपोमध्ये बांधण्यात आलेल्या एका इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला होता आणि त्यानंतर ढासळलेल्या इमारतीमध्ये एकूण 23 कामगार अडकलेले होते। त्यापैकी 5 कामगार घटनेच्या काही मिनिटात बाहेर पडले होते, तर 9 जणांना बचाव दलानं सुखरूप बाहेर काढलं होतं। मात्र इमारतीच्या आत अडकलेल्या उर्वरित 8 कर्मचाऱ्यांना अजूनही बचाव दल बाहेर काढू शकलेलं नाहीये। घटनेला 60 तास उलटल्यानंतरही प्रशासनाने अत्याधुनिक मशीन्स आणून आता इमारतीचा ढाचा तोडण्याचं काम सुरू केलं असून इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तर आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मलब्याखाली दबलेल्या 8 कर्मचाऱ्यांना 70 तासानंतरही बाहेर काढता आलेलं नाहीये। पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात असलेल्या कचरा डेपोमध्ये बांधण्यात आलेल्या एका इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला होता। त्यानंतर ढासळलेल्या इमारतीमध्ये एकूण 23 कामगार अडकले होते। त्यापैकी 5 कामगार घटनेच्या काही मिनिटात बाहेर पडले होते, तर 9 जणांना बचाव दलानं सुखरूप बाहेर काढलं। मात्र इमारतीच्या आत अडकलेल्या उर्वरित 8 कर्मचाऱ्यांना अजूनही बचाव दल बाहेर काढू शकलेलं नाहीये। तर घटनेला 60 तास उलटल्यानंतर प्रशासनानं अत्याधुनिक मशीन्स आणून आता इमारतीचा ढाचा तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे। इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। ही दृश्य सुद्धा आपण काही पाहतोय। पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मलब्याखाली दबलेल्या 8 कर्मचाऱ्यांना अजूनही बाहेर काढता आलेलं नाहीये। 70 तास या घटनेला झालेले आहेत, मात्र अजूनही 8 कर्मचारी अडकले असल्याचं कळतंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे इथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला। यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिलेत। यावेळी प्रशासन बचावाचं काम रात्री पूर्ण करेल अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली। मोशीतील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। याशिवाय दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीनं प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबतही प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिले। यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेत गेल्या 70 तासांपासून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। दुर्दैवानं कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्वच्या सर्व 8ही कर्मचाऱ्यांशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही। जोपर्यंत शेवटच्या कर्मचाऱ्याचा शोध लागत नाही तोपर्यंत हे बचाव कार्य सुरूच राहील आणि त्यात प्रशासनाला यश येईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय। दरम्यान आयुक्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधींनी, पाहूयात। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात घडलेल्या दुर्घटनेमध्ये जे इमारतीच्या मलब्याखाली 8 कर्मचारी अडकलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू आहे आणि आता या शोधकार्याचा वेग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। स्वतः महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी सर स्वतः या सगळ्या घटनेचा आणि इथल्या या सगळ्या परिस्थितीचा स्वतः आढावा घेत आहेत। आता जवळजवळ 15 पोकलेन इथे काम करत आहेत, कार्यरत आहेत। NDRFची टीम शर्थीचे प्रयत्न करते आहे। आता आपण त्या बिल्डिंगमध्ये ब्रेक करून त्या बिल्डिंगमध्ये शिरण्याचा NDRF प्रयत्न करते आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला त्या 8 व्यक्तींपर्यंत पोहोचणं शक्य होणार। तर दुपारी एक PRO विभागाकडनं अपडेट देण्यात आली होती की आता सुरक्षित रस्ता जो आहे तो केला जाईल, पण पुन्हा काय अडथळा आला तिकडे आणि हे कधीपर्यंत काम चालेल? नाही, दुपारी आपण जेव्हा गेलो, मी स्वतः पण जाऊन आलो होतो वरती पूर्ण आणि बघून आलो होतो, परंतु तिथे पुन्हा 3 बीम हे अडकलेले आहेत। 3 बीम आणि स्लॅब सगळं एका ठिकाणी झालेले आहेत आणि ते काढण्यासाठी आता ते ब्रेकरने ते काढून मग तिथे प्रवेश करणार आहेत। काय त्यांचा संपर्क होतोय, प्रतिसाद काही मिळतोय, काय परिस्थिती? आता काल आपण NDRFचे डॉग स्क्वॉड जे आहे ते पण पाठवलं होतं, स्निफर डॉग्स पाठवले होते, त्याचप्रमाणे लाईव्ह डिटेक्टर यंत्र ते पाठवलं होतं।
त्यांचा संपर्क आपला होऊ शकला नाही आहे. आता या सगळ्या प्रयत्नांना यश येतं का हे बघणं महत्त्वाचं आहे. जर्नलिस्ट प्रशांत गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलं. मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. दरम्यान आयुक्तांच्या नैसर्गिक आपत्ती या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय. तर लेखी आश्वासन मिळेपर्यंत दालन सोडणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान आंदोलकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंनी फोनवरून संवाद साधला. बोललो हा आयुक्त तिकडे आहेत, ते रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे ना तिकडं, ते ढिगारा पडलाय. हो 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 साहेब. तर ते म्हणाले ते चौकशी करू. मी बोललो चौकशी करा, त्याच्या कोण आहेत दोषी त्यांना सस्पेंड करून टाका, हा सगळं कारवाई करून टाका. हा पण आता त्याच्यामध्ये काय पहिलं तर तिथे जिथं झालेलं आहे तिथं ते आणखी कोण जिवंत निघतो का ते आहे. ओ साहेब खूप जण गेलेत. हा ते आता 8 लोक आहेत त्याच्यात हो तर ते तर आता अशा टायमाला हो साहेब. पहिलं काय करायचं, पहिलं रेस्क्यू म्हणजे जीव वाचवायचा प्रयत्न करायचा, बाकी नंतर कारवाई तर होईलच. हो 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 त्यांनी ते पत्र हा दिलंय पत्र तुम्हाला. हो 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 साहेब. त्यांना फक्त तेच सांगा की नियमाचं उल्लंघन झालंय आणि त्या कंपनीने पण कळवलं होतं ह्यांना, तरी पण ह्यांनी ऐकलं. हो. नाही जे कोणी दोषी असतील त्यांना कोणाला सोडणार नाही. माणसं आहेत ना तिथं. हो साहेब. हो साहेब. ते कोणाला सुटणार नाही कोणी, समजलं की नाही. हो साहेब. हो साहेब. हा तर तुम्ही ते पत्र घ्या आणि आता ते उलट तिथं आपल्याला काय त्यांना सहकार्य करता येईल ते करा. ते हो साहेब. स्पॉटला आहे. ओके. हो हो साहेब. हो साहेब. आणि त्यात कोणी सुटणार नाही. मी पर्सनली लक्ष देतो त्याच्यात. हो साहेब. हो साहेब. हो ठीक आहे. हो साहेब. जय महाराष्ट्र. द्या मग. पुढची बातमी पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मिसिंग लिंकवरील पुलाबाबत खोटी माहिती पसरवणं म्हणजे महाराष्ट्राचाच अपमान आहे असं म्हणत फडणवीस आपल्या विधानावर ठाम राहिले. शिवाय हिंदीत बोलल्याबद्दल टीका करणाऱ्या राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत टोला लगावलाय. पाहूयात. एक वेळ मला बोला, पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. आता मिसिंग लिंक बद्दल बोललं तर ह्याच्यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्नही नाही विचारायचे. मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे.